माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. हा केवळ अपघात होता की घातपात, यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना आता आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवारांनी थेट VSR विमान कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाचा दाखला देत पटेलांना घेरलंय. बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हापासून पवार कुटुंबियांनी या अपघाताच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. जय पवार आणि रोहित पवार यांनी ज्या कंपनीचं विमान होतं त्या VSR कंपनीवर संशयाची सुई रोखली आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांच्याच पक्षाचे नेते रोहित पवारांवर अपघाताचं राजकारण करत असल्याची टीका करत आहेत. रोहित पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधत काही बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रफुल्ल पटेलजी, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला किंवा घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल, ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल ही अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नागरी उड्डाण मंत्रालयातील दांडग्या संपर्काचाही उल्लेख केला होता. पटेलांचे एव्हिएशन सेक्टरमध्ये तगडे संपर्क आहेत. त्यांनी आम्हाला पुरावे गोळा करण्यास मदत केली असती तर चांगलं झालं असतं, पण तसं झालं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पटेलांनी या प्रकरणात मौन का बाळगलं आहे असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.